नमस्कार, मी डॉक्टर रेणुका पाठक, स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आज तुमच्याशी संवाद साधणार आहे। मागच्या वेळेला आपण वंध्यत्व म्हणजे काय हे बघितलं होतं। आता आपण बघूया ह्याची कारणं काय आहेत नेमकी। हल्ली याचा काय एवढा गवगवा होतोय आणि काय याच्याबद्दल जागृती पाहिजे मुला-मुलींमध्ये। तर वंध्यत्वाचं एक मुख्य कारण मला असं वाटतं, हे वाढतं वय मुलींचं आणि ते सुद्धा लग्नाचं वय आणि मग दिवस जाण्यासाठी जो ते उशीर लावतात, हे सगळ्यात मोठं कारण आहे वंध्यत्वाचं आत्ता। आपण जर बघितलं तर जे अंडाशयातनं बीज तयार होतं, याची जी प्रक्रिया आहे, तर ही 35 वर्षाच्या वयानंतर ही निश्चितपणे कमी होताना दिसते आणि त्याच्यामुळे प्रजनन शक्ती ही कमी होते। त्याच्यामुळे वाढत्या वयामुळे मोठा प्रॉब्लेम हा निर्माण झालेला आहे। तर वेळेत लग्न करणं आणि वेळेत मुलं होऊ देणं हे फार महत्त्वाचं आहे, हे समजून घ्यायला पाहिजे। दुसरं आपली बदलती जीवनशैली। बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव भयंकर वाढलाय। हा न दिसणारा ताणतणाव वैवाहिक जीवनावर सुद्धा फार त्याचा असर होतो आणि त्यामुळे सुद्धा वंध्यत्वावर बरंच प्रमाण आम्हाला वाढलेलं दिसतं। ताणतणावामुळे आणि जीवनशैलीतल्या बदलांमुळे ओबेसिटी किंवा वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे बरेच जणांना त्याच्यामुळे सुद्धा स्त्रीबीज तयार व्हायला फार त्रास होतो। तिसरं मला दिसून येतं मुख्य कारण म्हणजे ॲडिक्शन। त्याच्यामध्ये धूम्रपान सुद्धा येतं, मुला-मुलींमध्ये दोघांमध्ये हे आता प्रमाण वाढलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला दिसतं की अल्कोहोल म्हणजे दारूचं सेवन सुद्धा जास्ती वाढलेलं आहे मुला-मुलींमध्ये आणि त्यांनी सुद्धा फार इफेक्ट होतं प्रजननावर। शुक्राणू त्याचबरोबर स्त्रीबीज हे दोन्ही जेव्हा तयार होत असतात, तेव्हा ॲडिक्शनमुळे याचं प्रमाण आणि त्याची क्वालिटी ही जर चांगली नसली तरी सुद्धा वंध्यत्व होण्याचे कारण असते। चौथं एक मोठं प्रमाण हल्ली आहे म्हणजे पोल्युशन। आणि पोल्युशन हे पेस्टिसाइड्स, फंगिसाइड्स हे जे आपल्या आजूबाजूला आपल्याला याला सामोरं जावंच लागतं। दुसरी गोष्ट प्लास्टिक्स जे आहेत हे सुद्धा आपल्याला फार प्रमाणामध्ये याचा सुद्धा इफेक्ट या शुक्राणू किंवा स्त्रीबीजांवर होत असतो। ज्याचं अजून आपल्याला प्रमाण माहिती नाही, किती प्रमाण असल्यावर त्रास होईल हे माहिती नाही, पण निश्चितपणे याच्यामुळे प्रजनन शक्तीवर परिणाम झालेला दिसून येतो। शुक्राणूंची जी एक संख्या होती ही मागच्या 20 वर्षांमध्ये निश्चितपणे घटत चालली आहे। हा सुद्धा एक मोठा इफेक्ट आपल्याला दिसून आलेला आहे। त्यामुळे वंध्यत्वाची ही विविध कारणं आहेत आणि त्याच्यामुळे इतकं जास्ती प्रमाण आता वाढलेलं आहे। तर लवकर जागे व्हा, लवकर मुलं होण्यासाठी जे वय आहे हे सगळ्यात बेस्ट हे 20 ते 25 वर्ष आणि 25 ते 30, 30च्या नंतर झालं तर काही अडचणी नाही, पण 35च्या नंतर निश्चितपणे काळजी वाढते। स्वस्थ रहा, निरोगी रहा। स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने तुम्हाला खूप शुभेच्छा।